नमस्कार. थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम थालीपीठ खायची मजा काही वेगळीच असते. आज आपण भरपूर प्रोटीन्सयुक्त पौष्टिक अशी खमंग थालीपीठ भाजणी आणि त्यापासून तयार केलेले खुसखुशीत चविष्ट असे थालीपीठ कसे तयार करायचे ते बघणार आहोत. एकदा थालीपीठ भाजणी तयार करून ठेवली की 5 ते 6 महिने आरामात टिकते. अगदी 10 मिनिटाच्या आत थालीपीठ बनवून तयार होतं. कोणत्याही पालेभाज्या फळभाज्या नसल्या तरी सुद्धा तुम्ही हे थालीपीठ अगदी चविष्ट खमंग खुसखुशीत तयार करू शकता. अगदी अचूक प्रमाणात खमंग थालीपीठ भाजणी आणि त्यापासून थालीपीठ कसं तयार करायचं ते बघूया. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण सर्व धान्य, कडधान्य आणि डाळींपासून अगदी हाय प्रोटीन अशी थालीपीठ भाजणी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर सर्वात आधी इथं मी 250 ग्राम गहू घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी 100 ग्राम तांदूळ घेतलेला आहे. तर इथं मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. त्यानंतर 100 ग्राम मी इथं पोहे घेतलेले आहेत. पोहे घातल्यामुळे थालीपीठ अगदी खुसखुशीत बनून तयार होतात. आपण कांद्या पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर 100 ग्राम मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही भाजणी आपण हिवाळ्यासाठी बनवत आहोत. त्यासाठी यामध्ये मी 200 ग्राम बाजरी घातलेली आहे. 200 ग्राम ज्वारी, 200 ग्राम आपल्याला नाचणी सुद्धा घालायची आहे. ही भाजणी बनवताना साहित्याचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 50 ग्राम काळे चणे, 50 ग्राम राजमा, त्यानंतर 50 ग्राम मी इथं मटकी घेतलेली आहे. 100 ग्राम आपल्याला हिरवे मूग घालायचे आहेत. त्यानंतर अर्धी वाटी चवळीची डाळ, अर्धी वाटी आपल्याला मसूर डाळ घालायची आहे. अर्धी वाटी इथं मी साबुदाणा घातलेला आहे. पाव वाटी काबुली चना घालायचा आहे. 2 टेबलस्पून जिरे, 4 टेबलस्पून धने, 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा, अर्धी वाटी उडीद. सर्व साहित्याचं प्रमाण, वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये जवळजवळ 2 किलो ही भाजणी तयार होते. एकदा बनवून ठेवली की हिवाळाभर तुम्ही मस्त खमंग थालीपीठाचा आस्वाद घेऊ शकता. यामध्ये आपण ज्वारी, तांदूळ, पोहे, साबुदाणा घातलेला आहे. त्यामुळे थालीपीठ अगदी खुसखुशीत होतात. थंडी असल्यामुळे बाजरी घेतलेली आहे. बाजरी उष्ण असते. यामध्ये तुम्ही काही धान्य कमी अधिक केले तरी सुद्धा चालेल. बऱ्याचदा कडधान्याच्या डब्यामध्ये महिन्याच्या शेवटी बरीचशी कडधान्य शिल्लक असतात. ती घातली तरी सुद्धा चालेल. बऱ्याचदा शिल्लक राहिलेल्या कडधान्याचं काय करावं प्रश्न पडतो. अशा पद्धतीने तुम्ही कडधान्याचा वापर थालीपीठ भाजणी बनवताना करू शकता. इथे आपण सर्व धान्य मिक्स करून घेतली. आता ही भाजणी कशी भाजायची ते सुद्धा दाखवते. जाड तळाची कढई घेतलेली आहे. सगळे धान्य एकत्रित भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मीडियमच ठेवायची आहे आणि सतत हलवत भाजणीचा मस्त खमंग वास येईल तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ भाजणीचं असं अचूक प्रमाण नाही. कमी अधिक प्रमाण झालं तरी घाबरू नका. चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही. इथं आपण घेतलेलं सर्व प्रमाण अगदी अचूक आहे. जे धान्य, कडधान्य किंवा डाळी तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या घाला. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व धान्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. इथं आता धान्य भाजून झालेलं आहे. खाली मी न्यूजपेपर ठेवलेला आहे. त्यावर कॉटनचा कपडा ठेवायचा आहे. त्यावर आपण भाजलेलं धान्य घालूया म्हणजे पटकन ते थंड होतं. आता आपण सर्व धान्य अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत. थालीपीठ भाजणी असो वा कोणतीही भाजणी असो, जितकं व्यवस्थित तुम्ही ही भाजणी भाजून घ्याल तितकीच चविष्ट खमंग अशी भाजणी बनून तयार होते. सर्व धान्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर आपल्याला पूर्णपणे पसरवून त्यानंतर थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजणी आपल्याला गिरणीमधनं दळून आणायची आहे. अगदी भरभरीत अशी दळून आणायची आहे, जास्त बारीक पण नाही. बारीक जर दळली तर थालीपीठ हे चिवट होण्याची शक्यता असते. ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ दळून आणतो त्याच पद्धतीने आपल्याला ही भाजणी तयार करून आणायची आहे. इथे आपली खमंग अशी थालीपीठ भाजणी तयार झालेली आहे. हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 5 ते 6 महिने आरामात स्टोअर करू शकता. अजिबात जाळी अळी लागत नाही कारण की धान्य आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता भाजणीचं थालीपीठ कसं करायचं ते बघूया. 1 वाटी थालीपीठ भाजणीमध्ये 2 मीडियम आकाराचे थालीपीठ तयार होतात. जितके थालीपीठ तुम्हाला बनवायचे आहे त्यानुसार तुम्हाला भाजणी घ्यायची आहे. तर इथं मी 3 वाटी थालीपीठ भाजणी घेतलेली आहे. 3 वाटी थालीपीठ भाजणीमध्ये मीडियम आकाराचे 6 ते 7 थालीपीठ बनून तयार होतात. आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. इथं आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्ये थालीपीठ बनवणार आहोत. कोणत्याही पालेभाज्या किंवा फळभाज्या न वापरता थालीपीठ कसं बनवायचं ते बघूया. 2 मीडियम आकाराचे कांदे शक्य तितके बारीक कट करून घेतलेले आहे. भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया.
2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे थालीपीठ अगदी खुसखुशीत बनून तयार होतात। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, धने पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, भाजणी बनवताना आपण धने आणि जिरे घातलेले आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। 3 चमचे पांढरे तीळ, त्यानंतर 1 चमचा मी इथं काश्मीरी रेड चिली पावडर घालणार आहे, रंग छान येतो। आपल्याला एक सिंपल वाटण तयार करायचं आहे, तर इथं मी 1 चमचा जिरे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण आणि लसूणचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता। इथे आपलं थालीपीठ बनवण्यासाठीचं वाटण तयार झालेलं आहे। कोथिंबीर घातल्यामुळे रंग अप्रतिम आलेला आहे। आता वाटण आपण थालीपीठ भाजणीमध्ये घालूया। सर्व साहित्य हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण तेल घातलेलं आहे। तेल सर्वत्र आपल्याला भाजणीला मस्त चोळून घ्यायचं आहे। जितकं व्यवस्थित तुम्ही हे साहित्य एकजीव करून घ्याल तितके चविष्ट, खमंग आणि अगदी खुसखुशीत थालीपीठ बनून तयार होतात। ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं, ते पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ भिजवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला थालीपीठचं पीठ सुद्धा व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये मेथी, पालक सुद्धा घालू शकता। बऱ्याचदा घरामध्ये वरण, भात, एखादी भाजी शिल्लक राहिलेली असेल ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। शिल्लक राहिलेलं अन्न वाया जाणार नाही आणि कुणाला कळणारही नाही की तुम्ही यामध्ये उरलेलं अन्न घातलेलं आहे। बऱ्याचदा थालीपीठ हे चिवट होतात, तर असं होऊ नये त्यासाठी आपल्याला थालीपीठ भाजणी रवाळ दळून आणायची आहे, तरच तुमचे थालीपीठ अगदी खुसखुशीत बनून तयार होतात। इथं आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। भाकरी बनवताना जसं आपण पीठ मळतो अगदी तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल लावून आपण 10 मिनिट हे पीठ मुरवत ठेवणार आहोत। थालीपीठ थापण्याकरता आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे। तुम्ही केळीच्या पानावर सुद्धा थालीपीठ थापून घेऊ शकता किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवर सुद्धा तुम्ही थालीपीठ थापून घेऊ शकता। इथे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने थालीपीठ बनवणार आहोत, त्यामुळे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे। तवा आपल्याला मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचा आहे। 10 मिनिट झालेले आहेत, पीठ मस्त मुरलेलं आहे। थालीपीठचं पीठ थोडं सैलसर असायला हवं, थालीपीठ एकसारखे थापता येतात। मध्यम आकाराचं थालीपीठ आपल्याला तयार करायचं आहे, त्यानुसार आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे। हातावर आधी गोलाकार द्यायचा आहे, त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर आपण हाताला थोडंसं पाणी लावून एकसारखं असं थालीपीठ थापून घेणार आहोत। जर थालीपीठचं पीठ व्यवस्थित भिजवलेलं असलं की ते हातालाही चिकटत नाही आणि एकसारखं असं थापलं जातं, तुम्ही बघू शकता। इथे आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे। त्यानंतर बोटाच्या मदतीने आपण थालीपीठावर छिद्रे करून घेणार आहोत। जेव्हा आपण थालीपीठ हे तव्यावर भाजतो तेव्हा मस्त त्यामध्ये तेल सोडलं जातं आणि खुसखुशीत असे थालीपीठ आपले बनून तयार होतात। आता थालीपीठ आपण हातावर घेऊया, तुम्ही बघू शकता अगदी एकसारखं असं थालीपीठ तयार झालेलं आहे। सुरुवातीला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे। इथं कांदा मी मधोमध कट करून तेल आपल्याला सर्वत्र तव्यावर पसरवून घ्यायचं आहे। आता आपण थालीपीठ टाकूया, त्यानंतर हाताने अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि अलगद असा कॉटनचा कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता थालीपीठ हे कॉटनच्या कपड्याला चिकटलेलं नाही, परफेक्ट असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे। थालीपीठाला आपण छिद्र केले होते त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे, म्हणजे एकसारखं आपलं थालीपीठ भाजलं जातं। त्यानंतर थालीपीठाला सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे। तेल लावल्यामुळे थालीपीठ ड्राय होत नाही। झाकण ठेवून 1 मिनिट एका बाजूने आपण थालीपीठ व्यवस्थित भाजून घेऊया। आता कॉटनच्या कपड्याची आपण घडी चेंज करूया, म्हणजे सारखा कॉटनचा कपडा तुम्हाला धुण्याची अजिबात गरज नाही। थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि थालीपीठ आपण थापून घेणार आहोत। थालीपीठ थापत असताना हाताला थोडं पाणी लावायचं, म्हणजे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही। अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहोत। 1 मिनिट झालेलं आहे। आता थालीपीठ आपण उलटून घेऊया। तुम्ही बघू शकता अजिबात वरनं थालीपीठ ड्राय झालेलं नाही। अशाच पद्धतीने थोडं तेल किंवा तूप लावून थालीपीठ आपल्याला दोन्हीही बाजूंनी भाजून घ्यायचं आहे। रंग बघू शकता आणि चवीला तर अप्रतिम झालेले आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। चला तर पटकन आपण थालीपीठ सर्व करूया। मस्त थंडगार दही, लोणचं, कांदा, हिरवी मिरची आणि खमंग खुसखुशीत असं गरमागरम थालीपीठ, त्यावर लोण्याचा गोळा। आलं ना तोंडाला पाणी? अगदी खमंग खुसखुशीत हे थालीपीठ बनून तयार होतात, अजिबात चिवट होत नाही। तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम थालीपीठ आणि त्यासोबत दही। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा। अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच मस्त नवीन आणि हेल्दी रेसिपीजसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया नवीन रेसिपी सोबत।